जे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत ते असे बोलले की या सभेमध्ये जिल्हाधिकारी व माननीय पालकमंत्री यांच्यापेक्षा जास्त महत्त्व बॉडीला आहे आणि हे मंजूर कामाला त्यांनी विरोध केला आहे. खरं आहे. हे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जे महोत्सव केला तोही सक्सेसफुल झालेला आहे. तर आम्हाला नगरपालिकेमध्ये काय चाललं आहे हे तिथे बसून जाणून घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही? नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अमित शेट्टी, मनसे शहराध्यक्ष. आज आपल्यासोबत आहेत श्री रवींद्र फाटक. आणि जे आपण आता पाहिलं होतं इलेक्शन जे झालं नगरपालिका, त्यामध्ये सगळ्यात सक्रिय आणि ज्यांची भूमिका ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत राजकारण केलेलं आहे. आणि या इलेक्शनला सुद्धा त्यांनी विजयाचा जो अश्वमेध म्हणतात तो त्यांनी पूर्णरित्या हाकलून आपल्या डहाणूला एक चांगलं नेतृत्व दिलेलं आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो का या इलेक्शन जे पार पडलं याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभूती आली? हे इलेक्शन बाकी इलेक्शनपेक्षा वेगळं होतं, कारण सर्व राजकीय पक्षांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन ठरवलं की जे आधीचे सत्ताधीश आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचणं. आणि ह्या जनतेने हे इलेक्शन हातात घेतलं होतं म्हणून ते शक्य झालं. ह्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी समजुतीची भूमिका घेतली आणि एकाच एक उमेदवार दिला, त्यामुळे हा विजय आपल्याला मिळाला. बरोबर. आता हे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जे महोत्सव केला तोही सक्सेसफुल झालेला आहे. आणि त्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिलेलं आहे का तुम्ही बॅनरबाजी केली नाही. हे खूप डहाणूने पाहिलेलं आहे. का चांगलं काम झालेलं आहे का कुठेही बॅनरबाजी दिसली नाही? शक्यतो आमचा प्रोग्राम असा होता डहाणू महोत्सव की स्थानिक लोकांना प्राधान्य देणं आणि कमी खर्चात नगरपालिकेचे पैसे न वापरता हा सक्सेसफुल करून दाखवणं. आणि ती गोष्ट जनतेला रुजली होती आणि त्यामुळे जनतेने ह्याच्यामध्ये सक्रिय भाग घेतला होता. कुठलीही शोबाजी नव्हती. आधीचे जर तुम्ही महोत्सव बघितले तर पारनाक्यापासून महोत्सवाच्या जागेपर्यंत एकाच माणसाचे फोटो दिसत होते आणि ते लोकांना पसंत नव्हतं. आणि ह्या वेळेला आम्ही कुठलीही शोबाजी न करता, कुठलंही व्हीआयपी कल्चर न ठेवता हा प्रोग्राम केला. तो लोकांना मनापासून आवडला म्हणून त्याला यश मिळालं. बरोबर आहे. आता आपण जे तुम्ही सर्वसाधारण सभा बघता ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होत आहे. आणि तो एक चांगला उपक्रम मला वाटतं का लोकांना कळून चुकलेला आहे का जे पण गोष्टी तिथे घडतात ते लोकांना समजतात आणि ते लोक पाहत आहेत. पण त्याच्यामध्ये असं दिसतंय का जे रेकॉर्डिंगची क्वालिटी आहे ती जरा सुधारण्याची आवश्यकता आहे. तुमचं म्हणणं खरं आहे. रेकॉर्डिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. सर्व काही नीट ऐकायला येत नाही. ॲक्च्युअली त्यांनी YouTube लाईव्ह सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे लोकांना नक्की नगरसेवक काय बोलतायत, नगराध्यक्ष काय उत्तरं देत आहेत, कोणाचा काय सहभाग आहे, कुठले प्रश्न विचारतायत, प्रशासन त्याला काय उत्तर देत आहे, हे जास्ती चांगल्या प्रकारे लोकांना समजेल. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये जे जनतेचे प्रश्न त्यात थोडे कमी मांडले जातात असं तुम्हाला नाही वाटत साहेब? गेल्या 3-4 मीटिंग झाल्या. तुमचं म्हणणं खरं आहे. जनतेचे प्रश्न कमी मांडले जातात आणि राजकारणावर जास्ती बोललं जातंय. फालतूगिरी जास्ती होतीये. बरोबर आहे. स्वीकृत सदस्य आहेत ते गरजेपेक्षा जास्ती बोलतायत. बरोबर. त्यांना समजत नाहीये की स्वीकृत सदस्य म्हणजे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, त्यांचा विरोध करणे असा त्यांचा गैरसमज आहे. तो त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, तो दूर करायला पाहिजे. स्वीकृत सदस्य का घेतलेले आहेत? कारण ते कुठल्यातरी क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहेत म्हणून घेतलेले आहेत. मग जनतेचे प्रश्न आहेत, नगरपालिकेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी त्यांनी मदत करावी ह्या उद्देशाने त्यांना घेतलेले आहेत. त्याच्याऐवजी ते वेड्यासारखं काहीतरी भांडतात, जोरात बोलतात, जास्ती वेळ तेच बोलतात. 50% महिला आहेत. बरोबर. तुम्ही बघितलं असेल तर महिलांना बोलायलाच देत नाहीत. ही फार गंभीर बाब आहे. महिलांना पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे. जर त्यांना 50% रिझर्वेशन आहे. ज्या घरपट्टी वाढलेल्या आहेत त्याच्यावर पण चर्चा होत नाही. घरपट्टी हा एक मोठा विषय आहे. घरपट्टी खूप वाढलेली आहे. गरीब लोकांचं त्याच्यामध्ये फारच भरडले गेलेले आहेत.
घरपट्टी जास्ती आहे, त्यांना शास्ती लागलेली आहे. जरी शासनाने आता म्हटलं, की जे काही तुम्हाला दंड केलेला आहे तो 50% कमी आहे, तरी पण ती घरपट्टी जास्ती आहे. त्याचा विचार व्हायला पाहिजे. शासनाकडे त्यासाठी दाद मागितली पाहिजे, की गरीब लोकांची अमुक स्क्वेअर फीटपर्यंत जे तुम्ही पेनल्टी लावलेली आहे हां. किंवा अधिकृत, अनधिकृत बांधकामं म्हणून डबल घरपट्टी वसूल करता, ती न परवडणारी आहे. अनेक ठिकाणी परवानगी घेण्यासारख्या जागाच नसतात. तिथे परवानगी मिळणं शक्यच नसतं. पण घर, राहतं घर ही गरज आहे माणसाची आणि लहानसं पत्र्याचं घर अतिशय साधं घर असतं आणि त्याला घरपट्टी जर ₹2,000-4,000 आली तर ते भरणं कठीण जातं. हा प्रश्न घेतला पाहिजे. एक तर घरपट्टी वाढलेली, त्याच्यावरती पुन्हा जो भुर्दंड लावला जातो, तो आपला पेनल्टीज आहे. हो. तो कमी करण्यासाठी अजूनही 50% सुद्धा जास्त आहे. तो एक सर्टन स्क्वेअर फीटचं घर असेल, तर त्याला तो माफ करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तो जर आत्ताच्या शासनाच्या आलेल्या परिपत्रकामध्ये कव्हर होत नसेल, तर नगराध्यक्ष आणि सर्व पक्षांनीच प्रयत्न करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाकडे, की अशा गरीब लोकांना त्यांनी पेनल्टी ही माफ व्हायला पाहिजे पूर्ण, हे त्यांनी तिथे जाऊन मांडायला पाहिजे. बरोबर. आता सर मी सांगतो तुम्हाला का तुम्ही जे नगरपालिकेमध्ये जाता, त्याच्यावरती तक्रार होते. त्याचप्रमाणे समजा आम्ही सुद्धा एका पक्षाचे पदाधिकारी आहेत. तर आम्हाला नगरपालिकेमध्ये काय चाललंय, हे तिथे बसून जाणून घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही? हां, ती गमतीशीर गोष्ट आहे. त्यांनी भावनेच्या भरात काही बोलून गेले, की रवींद्र फाटक 4-4 तास बसतात, नगराध्यक्षांकडे बसतात, सीओंकडे बसतात. अशी कुठलीही गोष्ट नाही आहे. नागरिकांचे प्रश्न असतील, तर मी तिथे जातो किंवा नगराध्यक्षांनी बोलवलं किंवा काही नगरसेवक बोलवतात, त्यांना काही माझ्या अनुभवाचा फायदा घ्यायचा असेल, तर मी सांगतो, की मला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर ती कोणाला माहिती आहे हे जर मला माहिती असेल, तोही मी त्यांना सल्ला देतो. सगळ्याच गोष्टी मला माहिती आहेत असं मी कधीच म्हणत नाही. कोणीही माणूस परिपूर्ण नसतो. पण एक तुम्ही नगरपालिकेत जाऊन डहाणूचा विकास कसा होईल, त्याचे प्रश्न कसे सोडवले जातील, याबद्दल तुम्हाला आपुलकी असेल, तर तुमचं वरचेवर जाणं होतं. त्याला कोणी कुठल्याही कायद्याने बंधन नाही. तुम्ही येऊ शकता, तुमच्या पक्षाची भूमिका मांडू शकता, तुमच्या लोकांचे प्रश्न असतील, ते तुम्ही मांडू शकता. त्याला असं सभेत विरोध करणं किंवा असं बोलणं हे गैर आहे. त्यांनी त्याच्यावर विचार करावा. आता माजी नगराध्यक्ष व जे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत, ते असे बोलले की या सभेमध्ये जिल्हाधिकारी व माननीय पालकमंत्री यांच्यापेक्षा जास्त महत्त्व बॉडीला आहे आणि हे मंजूर कामाला त्यांनी विरोध केला आहे. खरं आहे का? हा त्यांचा त्यांना कमी माहिती आहे. डी-पी-डी-सीमध्ये म्हणजे जिल्हा नियोजन ही सुप्रीम बॉडी आहे. पालकमंत्र्यांना सर्व अधिकार आहेत. त्याच्या खालोखाल त्या कमिटीचे सेक्रेटरी माननीय जिल्हाधिकारी असतात. त्यांना अधिकार आहेत. नगरपालिकेत तुम्ही ठराव करू शकता. आणि साधारणतः अ, ब, क नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांची जी विकासाची कामं असतात, ती मंजूर होतात. पण ती मंजूर झालेली कामं जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजन समितीकडे पाठवता, सगळीच कामांना काही प्रशासकीय मान्यता किंवा पैसे सँक्शन होत नाहीत. जेवढं बजेट असेल त्याप्रमाणेच होतात. आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी ठरवतात, की कुठलं काम महत्त्वाचं आहे, कुठलं आधी व्हायला पाहिजे. ती जी प्रायोरिटी आहे ती जिल्हाधिकारी आणि अ, माननीय पालकमंत्री हे ठरवत असतात. त्यांना जास्ती नॉलेज आहे, जास्ती अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या कामाला विरोध करणं हास्यास्पद आहे. ह्यावरून असं लक्षात येतं, की माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना प्रशासकीय माहिती फार अपुरी आहे. त्याच्यात त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि ते असं मागे स्टेटमेंट त्यांच्याच लोकं म्हणत होते, की मी पालकमंत्र्यांना सुद्धा 2 महिन्यात बदलीन. अशा गोष्टी त्यांनी टाळाव्यात. त्यांना राजकारणात पुढे जायचं असेल, तर अभ्यासपूर्ण बोलावं, जनतेचे प्रश्न मांडावे. अशी चुकीची वक्तव्य करून कुठलीही प्रसिद्धी मिळत नाही. सारखं-सारखं राजकारण करून कुठलाही फायदा होत नाही. जनतेचे प्रश्न तुम्ही मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेमध्ये सहभागी व्हा. उगाचच बडेजाव करून, शोबाजी करून कुठलीही मतं वाढत नाहीत. हे त्यांच्या लक्षात आलं नसेल, तर ही फार मोठं चूक आहे.
त्यांच्या ह्या वागण्यामुळे ते 4055 मतांनी हरले. मला असं वाटतं की ह्याच्यातून त्यांनी बोध घ्यायला पाहिजे आणि आपल्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी बदल केला पाहिजे. राजकारणात राहायचं असेल तर तुम्ही नम्रपणे राहायला पाहिजे, जनतेबरोबर राहायला पाहिजे. हे त्यांना पुढे समजेल आणि ते उत्कृष्ट प्रकारे ह्यापुढे वागतील, अशी मला आशा आहे. धन्यवाद. तुम्ही दिलेली माहिती आम्ही त्याच्याने सॅटिस्फाईड झालो आणि मनसेच्या पक्षाच्या वतीने तुमचा आभार मानतो. धन्यवाद.